झेडपीच्या विशेष सभेत मोठा वाद, सदस्यांच्या आरोपाने सीईओ कुशल जैन संतापले. पंढरपूर आषाढी वारीसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांच्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा गुरुवारी पंढरपूर येथे पार पडली. मात्र सभेत सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याचा मुद्दा सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी जोरदारपणे उपस्थित केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र उत्तराने समाधान न झालेल्या ढाणे यांनी या सिस्टीमला तुम्हीही सामील आहात का असा थेट आरोप केला. या आरोपामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि सीईओ जैन संतापले. दरम्यान उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि शिक्षण व आरोग्य सभापती केदार सावंत यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य वाद टळला आणि सभा पुढे सुरू राहिली. मीटिंग लावली हो साहेब. टेंडर झाले दिले की टेंडर आता टेंडर नाही दिले ना अजून. टेंडर द्यायचे. टेंडर आता सांगितले त्यांनी ह्या जायचे टेंडर मंजूर झाले. मोहितकर साहेब टेंडर दिलेत ना कुठले? हो साहेब तुम्हीच वाचून दाखवताय की काय अवघड आहे. असू द्या सगळी जीडी नाही ती कोणीतरी एखादा छान आहे असं काही करू नका. सगळे शहाणे असल्याचे एवढे 40,000 लोकांचं प्रतिनिधित्व कसं करतो? हो साहेब तुम्हीच वाचून दाखवताय की ही टेंडर झाले याचे एवढे आले हे पद्धत आली आणि आता म्हणताय की टेंडर झाले नाही. ही पद्धत बरोबर नाही. ही उत्तर ह्याचं हे उत्तर नाही. आमचं म्हणणं नाही आम्ही तुम्ही टेंडर केलेला का आम्हाला विरोध नाही. परंतु आमचं एकच मत आहे की जे आता मी गावगाड्या चालवतोय. मी गावगाड्यातनं इथं आलोय. मी नुसता म्हणजे मी काय 10-20 वर्ष गावगाड्या चालवलेला आहे. गावगाड्याच्या अडचणी माहित आहेत. पण शंकर साहेबांना विचारा गेल्या वेळेस मुरुम टाकण्यासाठी किती त्रास झालाय. त्यांनी तिथं स्वतःवर ते पोलीस स्टेशनचे अधिकारी बोलवावे लागले. मला तिथे किती फेस करावा लागला त्यांनी सगळं स्वतः साक्षीने त्यांनी पाहिलेलं आहे. आमचं काय मत आहे की आम्ही सुखसुविधा ज्यावेळेस द्यायची असते का ग्रामीण भागात त्या वेळेला त्या ठिकाणच्या अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणीसाठी आमचं काय मत आहे की बाबा तिथं मुरमीकरण असेल चिनार वाढलेलं असेल हे जे रस्ते आज प्रमुख रस्ता आहे कुर्डू कोरवाडी साहेब तुम्ही बी कितीतरी वेळा आलाय. तुम्ही बघितलाय तुमच्या बाहेर